एकदा आमच्या घरी बोलवली तर माणसं, म्हणजे काय काम केलं होतं, काय लाकडं तोडली होती, काय केलं होतं म्हणून जेवायला बोलवली होती. बर. मग त्याचा मुलगा मुंबईवरून आला होता. आता ते म्हणजे कसं पॅन्ट शर्ट अगदी रुबाबशीर. माझी सासू काय म्हणली, हे म्हणली घरनं तांब्यान पितळी घेऊची. हा. कोणाला? त्याच्या पोरग्याला जे बरं, आमच्याकडं बरं. हां हा. ते मला काय बघा खटकलं. हा. मग मी म्हटलं थांबा जरा इथं, तुम्ही गेले मी सासूकडं. म्हणलं हे मला काय पटणार नाही. हा. तुम्ही जे बोललात ना, मी त्याला आपल्याच ताटात आणि आपल्याच वाटेत जेवायला वाढणार. मग माझी जी चुलत सासू होती ती म्हणली ही बाई काय ऐकणार नाही, तर तिला वाढू दे, काय वाढते ते. मग बसाय बिसाय टाकलं. त्यांना कोण बसायला देते? हा, घ्या तिथं. आणि आमच्या तिथं कसं तांब्या पितळी असं वर लावलेली असायची कप बशा. पण मी असले ना की तिकडं हातच लावायचा नाही, मी द्यायचे. मग जेवण बिवण सासूनं माझ्या बरोबर. त्यांच्यासाठी ती भांडी वेगळी असायची का? हा, भांडी वेगळी. होय. आणि आमच्या तिथं वर अशी खंड असायचे ना. पहिलं कसं खांबाची घरं नाही का पहिली, आता हे झाला शो. मग तिथं ते तांब्या पितळी तुम्हाला सांगते कप बशी अशी सेपरेट ठेवलेली असायची. होय. हा, त्यांच्यासाठी खास. त्यांच्यासाठी खास. मग त्यांनी आलं ना कधी की मग पाणी वतायचं, मग त्यांनी धुवून बिवून घ्यायचे आणि त्यानं त्याच्यात जेवायचं. बर. हां, मी असल्यानंतर नाही. मी आमच्या ह्याच्यातच मी सांगणार, ओ मामा कशाला घेता येते, बसा तुम्ही. ते म्हणायचे नको नको बाई, तुझी सासू, तुम्हाला काय करायचे, मी वाढते ना तुम्हाला. हां, मग असं बघा त्या वेळेला व्हायचं तिथं.